हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेल एक्सटेन्शन कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपण क्युटिकल बॅक पुश करत आहोत। ही प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट असते। आपल्याला क्युटिकल रिमूव्ह करायचे असते, त्यासाठी प्रथम आपण क्युटिकल बॅक पुश करणार आहोत, जसे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात। सगळ्या नेल्सला क्युटिकल बॅक पुश करून घ्यायचे आहेत। मी थंब ऑलरेडी केलेला आहे, त्यामुळे मी थंबचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे। आपले क्युटिकल बॅक पुश करून झालेले आहेत। आता आपण ते कट करणार आहोत। जसं आपण बघितलं, ही साइड आहे क्युटिकल कटर आणि ही साइड आहे बॅक पुश करण्यासाठी। अशा रीतीने आपण सगळे क्युटिकल बॅक पुश करणार आहोत। आता आपण क्युटिकल कट करणे स्टार्ट करणार आहोत। पहिल्यांदा इंडेक्स फिंगर, आपण बघू शकता क्युटिकल कशा रीतीने कट होत आहे। ही प्रोसेस खूप केअरफुली करायची आहे, कारण या प्रोसेसमध्ये ब्लड पण निघते। त्यामुळे अतिशय स्लोली आणि केअरफुली आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अशा रीतीने आपले सारे क्युटिकल कट करून झालेले आहेत। आता आपण ही पण एक महत्त्वाची स्टेप आहे, नेल बफिंग। आता आपण नेल बफ करत आहोत। याच्यामुळे काय होते की नेल एक्सटेन्शन जे आपण करणार आहोत ते जास्त वेळ स्टे करतात। हे ज्याच्याने मी नेल बफ करत आहे त्याला म्हणतात नेल बफर। याच्या दोन बाजू असतात। आता आपण नेल फॉर्म्स घेत आहोत। नेल फॉर्मच्या मदतीनेच आपण नेल एक्सटेन्शन करणार आहोत। थंबचे नेल एक्सटेन्शन ऑलरेडी केलेले आहे, त्यामुळे थंबचे मी घेणार नाही आहे। आपण इंडेक्स, मिडल फिंगर, रिंग फिंगर आणि पिंकी घेणार आहोत। प्रथम आपण इंडेक्स फिंगरला फॉर्म लावून घेऊयात। फॉर्म अशा पद्धतीने स्लाइड करायचा आहे आणि नंतर तो स्टिक करायचा आहे। आपले इंडेक्स फिंगरचे फॉर्म लावून झालेला आहे। आता आपण मिडल फिंगर घेऊयात। आजकाल नेल आर्ट आणि नेल एक्सटेन्शन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। बाहेर तर याचे खूपच फीज घेतात। 1000, 1400, 1500 अशी फीज आहेत बाहेर। त्यापेक्षा आपण घरीच केलेलं काय सोयीचं पडतं। तर अशा पद्धतीने फॉर्म लावायचे आहेत। आता आपण रिंग फिंगरला फॉर्म लावून घेणार आहोत।
आणि माझी नेल जर्नी स्टार्ट झाली ती डोरोटा पालिका नेल्स या चॅनलवरून. हा लॉकडाऊनमध्ये हा चॅनल मी खूप बघायचे, डोरोटा पालिका नेल्स. तर याच चॅनलवरून मला इन्स्पिरेशन मिळाली आणि माझी नेल जर्नी स्टार्ट झाली. त्यांचे व्हिडिओ जवळपास अर्धा एक तासाचे असायचे. ते पूर्ण व्हिडिओज मी बघायचे आणि त्यामुळेच मला नेल एक्सटेन्शन, नेल आर्ट करायला जमू लागलं. तुम्ही पण त्यांचे चॅनल फॉलो करा, डोरोटा पालिका नेल्स आपण असे सर्च करू शकता. अशा पद्धतीने आपण सगळे फॉर्म्स लावलेले आहेत. हा फॉर्म नीट बसलेला नाही आहे, त्यामुळे आपण पुन्हा ह्याला लावूया. नखांच्या खाली बरोबर फॉर्म सरकवायचा आहे आणि नंतर त्याला एकदम स्टिक करून पक्का करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण बघू शकता आपल्याला प्रायमर लावायचे आहे. प्रायमरने काय होतं की लवकर लिफ्टिंग होत नाही आणि नेल जास्त काळ टिकून राहतात. हे नेल प्रायमर डिहायड्रेटर आहे. तर नेक्स्ट आपण नेल ग्लू लावणार आहोत. ह्याच्याने काय होतं, एक स्टिकी लेअर तयार होते आणि त्यामुळे आपले जेल नेल एक्सटेन्शन जास्त काळ टिकून राहतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेल नेल एक्सटेन्शन करणार आहोत. नेल एक्सटेन्शनचे 2 प्रकार आहेत, ॲक्रेलिक नेल एक्सटेन्शन आणि जेल नेल एक्सटेन्शन. तर आज आपण जेल नेल एक्सटेन्शन पाहणार आहोत. अशा रीतीने आपण हा नेल ग्लू आहे, फॉईल ग्लू आहे, तो लावायचा आहे. आता आपण नेल टिप्स करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जेल लागणार आहे. आता आपण नेल टिप्स करून घेऊयात. लक्षात ठेवा, नेल टिप करताना त्याचा अर्धा भाग फॉर्मवर आणि अर्धा भाग नेलवर आला पाहिजे, जेणेकरून नेल टिप जास्त काळ टिकून राहतील. मी लेवल 2 पर्यंतच घेतलेलं आहे. जास्त लॉंग नेल्स मला नको आहेत, त्यामुळे आता आपण ह्याला क्युअर करून घेणार आहोत 60 सेकंडसाठी. नेल आपला क्युअर करून झालेला आहे. आता वळूया पुढच्या नेलकडे, मिडल फिंगर. सेम प्रोसेस आपल्याला याही फिंगरला करायची आहे. या अशा टिप्स केल्याने टिप्स अशा लॉक्स होतात, एक लॉक बनते आणि नेल जास्त काळ टिकून राहायला मदत होते. हे नेल पण झाले, आपले टिप करून झालेले आहेत. आता आपण त्याला क्युअर करणार आहोत. नेक्स्ट नेल करायचे आहे रिंग फिंगर. सेम प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत. जेल घेऊन लेवल 2 पर्यंत आपल्याला जायचे आहे आणि अर्धा भाग फॉर्मवर आणि अर्धा भाग नेल्सवर यायला पाहिजे.
नेल टिप डिझाईन करून झालेली आहे. आपण त्याला क्युअर करणार आहोत. पुढच्या नेलकडे वळूया. ते आहे पिंकी फिंगर. थोडंसं नेल घेऊन आपल्याला लेवल 2 पर्यंत जायचे आहे. जास्त नेल झाली आहे, जास्त जेल झालेली आहे. गाईज, मराठीमध्ये असा कोणताही नेल एक्सटेन्शन व्हिडिओ यूट्यूबवर नसेल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पिंकी फिंगर झालेले आहे. आपण त्याला क्युअर करून घेणार आहोत. आता आपण फॉर्म रिमूव्ह करण्याच्या आधी सगळे नेल्स पुन्हा एकदा क्युअर करणार आहोत 120 सेकंडसाठी. चला, आता आपण फॉर्म रिमूव्ह करणार आहोत. आता तुम्हाला टिप्स कशा तयार झाल्या आहेत दिसेल. फॉर्म खूप केअरफुली रिमूव्ह करायचा आहे, नाहीतर आपल्या टिप्स पण निघू शकतात. खाली पिंच करून फॉर्म खालच्या साईडला ओढायचा आहे. आपण बघू शकता नेल टिप्स कशा रीतीने तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण सारे फॉर्म रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता नेल टिप्स कशा तयार झालेल्या आहेत. आता काय करायचे आहे, आपल्याला एक थिन लेअर करून घ्यायची आहे पूर्ण नेलला. अशा रीतीने चांगले दाबून जेल चांगली प्रेस करून आपल्याला एक थिन लेअर तयार करून घ्यायची आहे. हे जे नेल प्रोडक्ट्स वगैरे आहेत ते आपल्याला कोणत्याही लोकल मार्केटमध्ये मिळतात आणि जास्त करून ऑनलाईन तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स मिळतील. जशी नेल आहे, नेल लॅम्प आहे, नेल ब्रश आहे, जास्त करून ऑनलाईन तुम्हाला नक्कीच मिळतील. आणि लोकल कॉस्मेटिक शॉपमध्ये पण या नेल प्रोडक्ट्स सध्या अवेलेबल आहेत. चला गाईस, आपल्या सगळ्या नेल्सला एक थिन कोट देऊन झालेला आहे. आता आपण त्याची ओव्हरले करणार आहोत, जेल ओव्हरले करणार आहोत. त्यामुळे जेलला नेल्सला चांगली बॉडी मिळेल.
अशा पद्धतीने आपण जेल ओव्हरले करणार आहोत. आपलं जेल ओव्हरले करून झालेले आहे. आता आपण नेल्सला क्युअर करून घेणार आहोत 120 सेकंडसाठी. त्याआधी साईड वॉल नीट करायचे आहेत. साईड वॉलला काही जर जेल लागली तर लिफ्टिंगसुद्धा होऊ शकते, त्यामुळे साईड वॉल नीट करायचे आहेत. व आता फायनली नेल क्युअर करून घ्यायचे आहेत 120 सेकंडसाठी. हे मी थंबचं करत आहे. थिन लेअर करून घेत आहे. अशा रीतीने चांगल्या पद्धतीने प्रेस करून जेल लावायची आहे. त्याच्यानंतर जेल ओव्हरले करायचं आहे. व आता आपल्याला हा थंब क्युअर करून घ्यायचा आहे. थंब क्युअर झाला आहे. आता क्युअर झाल्यानंतर एक स्टिकी लेअर तयार होते, ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. मी एक वाईप घेतलेली आहे. वाईपच्या मदतीने स्टिकी लेअर आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. आपली स्टिकी लेअर आता रिमूव्ह झालेली आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे ती बफिंग करण्याची आहे. आता आपण नेल्सला चांगला शेप देत आहोत. नेल एक्सटेन्शनमध्ये खूप स्टेप असतात गाईज, एक एक स्टेप फॉलो कराव्या लागतात. आता आपण बफरच्या साहाय्याने नेलला चांगल्या रीतीने शेप देत आहोत. आणि आता आपले नेल एक्सटेन्शन रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता. ना जास्त छोटे आहेत ना जास्त मोठे आहेत, मीडियम साईज घेतलेली आहे आपण. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.